हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। मंगळसूत्र हा केवळ एक दागिना नसून ते स्त्रियांच्या वैवाहिक जीवनाचा, जबाबदाऱ्यांचा आणि सौभाग्याचा अविभाज्य भाग आहे। सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्रामध्ये सध्या विविधता पाहायला मिळते। तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या तन्मणी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सध्या तन्मणी मंगळसूत्र प्रचंड फॅशनमध्ये आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रीयन महिलांमध्ये याला खूप मागणी आहे। पारंपरिक लुक आणि आधुनिक डिझाईनचा संगम असल्यामुळे हे मंगळसूत्र लग्नसराई तसेच रोजच्या वापरासाठीही लोकप्रिय ठरत आहेत। यातील नाजूक मणी आणि मधुमध सोन्याचं किंवा खड्यांचे पेंडेंट खूप मोहक दिसते। सध्या तन्मणीमध्ये पूर्ण पांढरे, पंचरत्नी किंवा खड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत। अनेक जणी हे चोकर स्टाईल किंवा चिंचपेटी स्टाईलमध्ये घालणे पसंत करतात। अशा पद्धतीच्या तन्मणी मंगळसूत्राची ही सध्या खूप मागणी आहे। नेहमीच्या त्या वाट्या किंवा पेंडेंट यापेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर असं तन्मणी मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला 1 ग्रॅम सोन्यात असं मंगळसूत्र घ्यायचे असेल तर त्याचेही कित्येक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत। असा एक मोठा मणी असणारा तन्मणी मंगळसूत्र ही गळ्यात खूप छान दिसतं। एवढा एकच दागिना घातला तरी तो पुरेसा ठरतो। हे एक पूर्णपणे मोत्याचं असणारं तन्मणी मंगळसूत्र, असा दागिना साडीवर किंवा कुर्त्यावरही छान दिसतो। ऑक्सिडाइज ज्वेलरी सध्या ट्रेंडिंग आहेच, त्यामुळे ऑक्सिडाइज प्रकारातलं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर त्यातही तन्मणी मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळू शकतात। हा एकच दागिना गळ्यात घातला आणि त्याबरोबर मॅचिंग कानातले घातले तर तुमचा लुक कंप्लीट होतो। पारंपरिक लुकसाठी बेस्ट आहे। नथ स्टाईल तन्मणी मंगळसूत्र ही खूप छान दिसते। पेंडेंटचा आकार नथीसारखा किंवा अर्धचंद्राकृती असतो, ज्यावर लाल किंवा हिरव्या खड्यांचे काम असते। हे मंगळसूत्र काठपदर साडीवर उठवून दिसते। तर मैत्रिणींनो, तन्मणी मंगळसूत्राच्या डिझाईन तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा।